स्वतःला समजते काय ती गावछाप कुठली? पण या सगळ्याची गरज आहे खरंच. हो गरज आहे. मला ॲटिट्यूड दाखवते ना आणि माझ्या रिश्च्या मागे 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 फिरत असते. तिला कळायला पाहिजे श्रीमंत लोकांचं लग्न श्रीमंतांशीच होतं. तिला तिची लायकी दाखवून द्यायची आहे मला. झालं झालं का? हे सगळं तू नक्की कर, पण एंगेजमेंट होऊ दे, त्याच्यानंतर तुला काय गोंधळ घालायचं तो घाल ग बाई. नो मॉम, मी ठरवलंय मला ती कमळी ना माझी नोकर म्हणून पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण काय गरज आहे? नाही मी ठरवलंय ना मग बस एवढी. मग तुझ्याकडे ट्रम्प कार्ड तर आहेच, तुझी ग्रँड. ती ग्रॅनी आजीचं ऐकणार आहे तेवढंच राहिलंय. अगं माझी आई नाही, तुझी अन्नपूर्णा ग्रॅनी. ती वेडी आजी? अरे ती वेडी ओल्ड आजी काय करणार आहे? हो ती ओल्ड वेडी आजी आहे ना, तीच कमीला कन्व्हिन्स करू शकते. अँड यू नो व्हॉट, कमळी तिला कधीच नाही नाही म्हणणार, राईट? आणि जोपर्यंत मी पाहिलंय त्या वेडी आजीला जर 2 शब्द प्रेमाचे बोलले की ती विरघळते. कळतंय का तुला? म्हणून तू शिस्ती तिच्याकडे जा आणि गोड 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 बोल. ती स्वतःहून कमळीला तुझी नोकर बनून या घरात घेऊन येईल. गुड आयडिया मॉम, यू आर राईट. मी ना आता अन्नपूर्णा आजीलाच त्या गावच्याला कॉल करायला लावते. व्हेरी गुड. लागला का रे फोन? होय होय, रिंग व्हायला. हॅलो. उचला. दे. हॅलो प्राजक्ता, मी बोलायलोय कमळी. हां बोल ना. अगं मी काल तुझ्या संग बोलत होतो तेव्हा तू काहीतरी सांगत होती आणि मग अचानक फोन कट झाला. काही नाही ग, काही खास नाही असं. प्राजक्ता हे बघ, आम्हासनी लय काळजी वाटायला ग, म्हणून आम्ही फोन केलाय. प्राजक्ता मला सांग, हे जे काय साखरपुडा होतोय ऋषी सरांचा आणि का संग, ते ऋषी सरांच्या मर्जीनं होत नाही, ही गोष्ट खरी आहे की नाही? हॅलो प्राजक्ता, ग बोल की काय तर. हे बघ मी तुझ्या पाया पडतो, पण काय झालंय ते खरं खरं सांग आम्हासनी. आता मी कमळी मिंगीला काय सांगू? खरं सांगू की नको? हो कमळी, फक्त आईच्या हट्टामुळे तो अनिकाशी लग्न करायला तयार झालाय ग. बघितलं, मला वाटलंच होतं. प्राजक्ता मला सांग, या प्रकरणाबद्दल तुला अजून काय माहित आहे का? म्हणजे? अगं प्राजक्ता, तुझ्या आईला तर ती अनिका अजिबात आवडत नाही, मग त्यांनीच हट्ट करून हे लगीन का ठरवले? नाही ग, मलाच कळत नाहीये. अगं पण असं कसं? हॅलो ऐक, मी काय म्हणतोय ते नीट ऐक. मला सांग, माझी नयनतारा मॅडमला कोणी जबरदस्ती केली आहे का हे लगीन लावून देण्यासाठी? का काही वेगळाच प्रॉब्लेम झालाय? हा तो व्हिडिओ. काय? कसला व्हिडिओ? नाही काही नाही. प्राजक्ता अगं असं नको करू, ह्यो तुझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोल काय झालंय? हॅलो प्राजक्ता, अगं बोल की. हॅलो प्राजक्ता. हॅलो प्राजक्ता. अगं तो व्हिडिओ. राजू, राजू कोणाशी बोलत होतीस? राजू कोणाशी बोलत होतीस आणि कुठल्या व्हिडिओबद्दल बोलत होतीस? ते फ्रेंडचा कॉल होता ग. कॉलेज प्रोजेक्टसाठी व्हिडिओ करायचा आहे ना, सो ते बोलत होते. हे बघ राजू, त्या व्हिडिओबद्दल कोणाला काहीही कळता कामा नये. कोणाशीच काही बोलू नकोस. हा, त्या व्हिडिओबद्दल कोणाला काही कळलं ना बेटा तर तुझी खूप बदनामी होईल आणि ते मला नकोय. आणि ही गोष्ट आपल्यातच राहील. अरे देवा,
आजी त्या दिवशी पार्टीत चरणनं प्राजक्ताचा व्हिडिओ केला होता. आणि त्याच व्हिडिओ बद्दल ती बोलायल्या. हे ध्यानात कसं आलं नाही माझ्या? खरं कमळे, अगं तो व्हिडिओ नयनतारा मॅडमला कुणी पाठवला? काय माहित ग. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर एकच माणूस देऊ शकतोय. चरण. होय. आणि लवकरात लवकर चरणला गाठलाच पाहिजे. होय. खरं कमळे, अगं एवढ्या मोठ्या मुंबईत त्याला हुडकायचं तर कुठं? हिंगे मला काय माहित नाही, पण आपल्याला हे समजेल लवकरात लवकर केलं पाहिजे बघ. ते बी साखरपुडा व्हायच्या आधी. होय. आजी ऐक ना, मला तुझी मदत हवी होती ग. माझी मदत? हो, एंगेजमेंट रिलेटेड स्टाफ आहेत ना, त्यात मला तुझं जरा ओपिनियन हवं होतं. ठीक आहे, सांग कशाबद्दल हवंय ओपिनियन? बरं, हे बघ, मला ना ॲक्च्युली तुझ्याकडून चॉईसेस जाणून घ्यायच्यात. हा आउटफिट कसा आहे? अरे वा, छान आहे की. आणि हा मी एंगेजमेंटला थोड्या वेळाने जेव्हा चेंज करेल तेव्हा हा घालेल. पण याच्यावरची ही ज्वेलरी आहे, ही कशी आहे? नाही, जरा दुसरं डिझाईन दाखव, ही मला फार नाही आवडली. सेम. पण मी काय करू, मला कळतच नाहीये. अगं सोन्याचे दागिने घाल की. हां, सोन्याचे दागिने घालणारच आहे ग, पण ते लग्नात. आत्ता कसं आहे ना, हा जो एंगेजमेंटचा आउटफिट आहे याच्यावर ते ज्वेलरी जाणार नाही. मी काय करू, मला काही कळतच नाहीये. हे सगळं आवडेल का रेशला? नाही आवडलं तर त्याच्या चॉईसेस एक तर सिम्पल आहे, तुला माहिती आहे ना तो कसा आहे. काहीच कळत नाहीये मी काय करू. एक काम करू का, हे सगळं बघण्यापेक्षा मी तिथे जाऊन बघू का ऑफलाईन? आणि का? अगं परवा साखरपुडा आहे ना, आता कुठे जाणार तू खरेदीला? अरे ते सगळं होऊन जाईल, तो प्रॉब्लेमच नाही आहे. तर मेन प्रॉब्लेम इज माझ्यासोबत येणार कोण? माझे सगळे फ्रेंड्स आउट ऑफ टाउन आहेत. तुझी ग्रॅनी आजी आहे, आई आहे. मी येऊ का तुझ्याबरोबर? नको. आय मीन तू येऊ शकते का, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण मला कोणीतरी माझ्या एजचं हवं होतं, म्हणजे जरा मला बेटर पडलं असतं ना. मला कोणी मोठी बहीण पण नाही आहे. रिशच्या चॉईस कमळीशी फार मॅच होतात नाही, म्हणजे दोघंही सिम्पल चूज करणारे आहेत, है ना? एक काम करू का, मी कमळीलाच घेऊन जाऊ डायरेक्ट. काय? हो, आय मीन आय नो कमळीशी माझे रिलेशन एवढे चांगले नाही आहेत, पण आता माझी एंगेजमेंट होती की नाही, मग मी विचार करते मला आता मॅच्युअर व्हायला पाहिजे. झालं गेलं ते जुनं आता सोडायला पाहिजे, ते सगळं विसरून जायला पाहिजे आणि न्यू स्टार्ट करायला पाहिजे. म्हणून मी विचार करते कमळीलाच घेऊन जाऊ. कारण की कसं आहे, मला जो आउटफिट हवा आहे ना तो रिशसारखा सोबर चॉईसचा, पण माझ्यासारख्या मॉडर्न स्टाईलचा असं मिक्स्ड आउटफिट हवा आहे. ते जरा कमळीला कळू शकतं, ती चॉईस करू शकते, ती बेस्ट पर्सन. आणि का? कमळीशी आजी तू कसं वागली? नको 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 आजी, तू बोल ना तिच्याशी. मला माहिती आहे मी नाही चांगली वागली आहे, पण आता मी चांगलं वागेन ना, तिला घेऊन जाते ना. तू बोल ना तिच्याशी, तू बोलली तर ती आहे. कोणी मुलींना घेऊन जातो? प्लीज प्लीज आजी, प्लीज माझ्यासाठी बोल ना कमळीशी. ओके ओके ओके, मी विचारते तिला. थँक्यू, लव्ह यू आजी.